नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आणि मित्रांनो, आत्ता आम्ही आहे गुजरात अहमदाबाद या ठिकाणी आणि आत्ता आपण ही गाडी लोड करतो. हा मित्रांनो, रात्रीचे लगभग 8:30 वाजले. आपल्या रिटर्नला भाडं ॲक्च्युली येतानाच बुक झालेलं होतं. ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तुम्हाला. मेन आत्ता मी जिथं आहे ना, अहमदाबाद गांधीनगरच्या रोडला आहे. हे व्हिडिओ अशासाठी शूट करतो आहे मित्रांनो, की जेव्हा पण तुम्ही जर एक चालक आहात ना, तर एक गोष्टीची काळजी घ्यायची. तुम्हाला काय काळजी घ्यायची? जेव्हा पण तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये जाता आणि तुम्हाला रिटर्नला माल भेटतो, बरोबर आहे, तुम्हाला एक तर ट्रान्सपोर्टर देईल नाही, तुमच्या मित्रातून कुठून तरी ग्रुपमधून तुम्हाला भेटेल. पण एक तुम्हाला काळजी घ्यायची की तुमच्या गाडीमध्ये लोड काय होते, काय मटेरियल तुमच्या गाडीमध्ये लोड होते, हे तुम्हाला काळजी घ्यायची. तर आता मी ज्या कंपनीमध्ये आहे ना, तिथं तुम्हाला दाखवतो जाऊन तिथं काय लोड होते. कारण की आपला अधिकार आहे, आपला हा अधिकार आहे की आपण इथं मटेरियल काय भरतं ते जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. कारण की आपण आपल्या गाडीमध्ये भरतो. तुम्हाला सांगतो की जर चुकीचं मटेरियल निघलं तर तुमच्यासोबत काय होऊ शकतं. पहिलं तुम्हाला ते मटेरियल दाखवतो, नंतर तुम्हाला सांगतो की तुमच्यासोबत काय होऊ शकतं आणि काय काय माल तुमच्या गाडीमध्ये चुकीचा निघू शकतो. मित्रांनो, आता बघा एवढी रात्र झालेली आहे आणि ॲक्च्युली मी तर दुपारी चालू होतो आणि कस्टमर म्हणलं का जर आज झाली तर लोड तर ठीक आहे, नाही तर मग नाही. तर ही आपली पिकअप इथं पार्क आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट हे कंपनीचं शेड आहे इथं. म्हणजे कंपनी म्हणजे थोडक्यात एक शॉपसारखं आहे. ती काय बनवतात तुम्ही बघा फक्त माझ्या. आता इथं ऑफिस वगैरे हे पूर्ण शटर त्यांचंच आहे. ठीक आहे, हे काय आहे मलाच कळलं नाही, पण असे बॉक्स वगैरे भरतात हे बरं का. आ गया पेमेंट आ गया, पेमेंट आ गया. तर मित्रांनो, या अशा प्रकारे बॉक्स वगैरे पॅकिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये मटेरियल काय टाकू राहिले माहिती आहे का? ते फर्नेसचे आहे ना, हे असतात म्हणजे भट्टीमध्ये ज्याच्यामध्ये काहीतरी मेटल टाकून वितळण्यासाठी जे फर्नेस वापरतात ना, ते फर्नेस आहे. ठीक आहे, तर हे असं पॅक होऊन जाणार आहे पुण्याला. तर मी तुम्हाला सांगत होतो मित्रांनो, जर तुमच्या गाडीमध्ये जर असं काही ड्रग्ज वगैरे, थोडक्यात गांजा वगैरे भरपूर काही गोष्टी होत्यात, असे भरपूर काही गाडीवाले धंद्याला लागलेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, कधी पण जर तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये जाता, तुम्हाला एखादा ट्रान्सपोर्टर, अननोन ट्रान्सपोर्टर बहुतेक वेळेस तसेच असतं. एखादा ओळखीचं जरी असलं तरी त्याला त्या ट्रान्सपोर्टरला बनवलेलं असतं आणि तो ट्रान्सपोर्टर ऑफिसमध्ये बसलेला असतो. मेन तुम्ही हाताळता सगळ्या गोष्टी. तुम्ही पिकअप लोकेशनवर जाता, मटेरियल लोड करता, नंतर ट्रान्सपोर्ट गाडी पण तुम्हीच घेऊन जाता. आणि जर तुमच्या गाडीमध्ये जर चुकीची गोष्ट जर चेकिंगमध्ये समजा पोलिसांना टीप वगैरे भेटली, कारण की कधी कधी काय होतं, जेव्हा तुम्ही अशी गोष्ट भरता तुम्हालाही माहित नसतं आणि नंतर रस्त्यामध्ये पोलीस चेकिंगमध्ये जर ते घावलं तर आई शपथ तुम्हाला सांगतो, तुमची गाडी तर जाईल पण तुम्हाला आहे ना, ते मॅटर आयुष्यभर निस्तारता जाईल आणि तुम्हाला प्रूफ करता करता तुमचं आयुष्य निघून जाईल का मला यांना भाडं दिलेलं आणि मला घेतलेलं माझी काही चुकी नाही. कारण की तुम्हाला आपला सिस्टम माहित आहे. त्याच्याकरता कधी पण लक्षात घ्या की तुमच्या कोण ही चुकी होणार नाही. तुम्ही जेव्हा लोकेशनवरती जाता, तुम्ही खात्री करून घ्या का हे मटेरियल बरोबर व्यवस्थित ट्रान्सपोर्ट लायकच मटेरियल आहे का, कंपनी जेन्युन आहे का, किंवा एखाद्या तोडक्या मोडक्या गोडाऊनमध्ये तुम्हाला नेलंय आणि तिथं मस्त घासपूस भरून दिलंय, तुम्हाला जावा म्हटले. तर ह्या गोष्टी कधी पण लक्षात घ्या, तुमच्यासोबत होऊ शकतात. तर काळजी घेत जावा जेव्हा तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये जाता, किंवा ओव्हन तुम्ही तुमच्या सिटीमध्ये जर तुम्ही ट्रान्सपोर्ट करत असाल, एखादा नवीन कस्टमर तुम्हाला भेटलंय, ऑनलाईन बुकिंग आहे, ते मटेरियल काय लोड करते, बॉक्समध्ये काय भरलंय, खात्री करून घ्या. तुमचा पूर्ण अधिकार आहे का ते मटेरियल काय आहे त्याच्यामध्ये. जर एखादा कस्टमर म्हणत असेल तुमको क्या करना है, त्याला म्हणायचं भाई तेरा माल तेरे को रख मैं जा रहा, तुझं तुला ठेव, आम्ही चाललो म्हणायचं काय. ठीक आहे, तर असं काही चुक्या करू नका आणि काळजी घ्या मित्र. जर अटी दुर्घटना घटी. जय महाराष्ट्र.